काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी पोहोचले। दरम्यान त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि 2 मोठ्या घोषणा केल्यात। आता मी पुन्हा कधीही अमेरिकेला जाणार नाही, भारतामध्येच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच आमचा पक्ष कधीही कोणत्या राजकीय पक्षाशी जोडला जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान आंदोलनानंतर त्यांनी आपला पुढचा प्लॅन देखील सांगितलेला आहे। आता संपूर्ण देशाचा दौरा करण्याचा विचार करत आहोत असंही यावेळी अभिजित दिपकेंनी म्हटलंय। दरम्यान पालकांनो, आपल्या मुलांना अडवू नका, सिस्टीम विरोधामध्ये आवाज उठवू द्या असं आवाहन देखील त्यांनी केलंय। अमेरिकेत परत जाणार असतो? नाही, मी अमेरिकेत जाणार नाही। मला माहिती आहे, जेव्हा तुमचे लेकरं काही राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल। तुम्ही लेकरांना सांगत असतात की काही बोलू नको, तुझ्यावर केस करतील किंवा तुझ्यावर काही आरोप होतील किंवा तुला आठ टाकतील। घाबरू नका तुम्ही घाबरतात या सरकारला प्रश्न नाही विचारत, त्यामुळे आज नीट सीबीएसई सारख्या भानगडी होत आहेत आणि त्यामुळे आपल्या लेकरांचं जे भविष्य आहे ते उद्ध्वस्त होत आहे। जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही, जोपर्यंत आपले जे मुलं आहेत ते बोलणार नाही, तोपर्यंत हे सिस्टम काही नीट होणार नाही। सिस्टम नीट करायचं म्हणजे आधी आवाज उठवावाच लागेल। या देशातला तरुण जो आहे, जो जेनझी जो आहे, तो या सरकारला आता घाबरणार नाही। तुम्ही देशाचं नुसतं वाटोळं करून टाकलेलं आहे, ना रोजगार देताय मुलांना, ना त्यांच्या परीक्षा तुम्ही बरोबर घेताय, तर करायचं काय या सरकारचं? तर या सरकारला आता या देशातला तरुण घाबरत नाहीये आणि तो आता रस्त्यावर येणार आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे ते राजीनामा देणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे सरकणार नाही। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेऊनच राहू आणि पुढच्या येत्या काळात आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू।